शिरदवाड सरपंच, ग्रामसेवक व प्रशासनाच्या निषेधार्थ आमरण उपोषण. प्रभाग क्रमांक 1, 4 आणि 5 मधील गटार व विकास कामं जाणीवपूर्वक रखडून ठेवण्यात येत असल्याचा आरोप करत शिरदवाड ग्रामपंचायतीचे सदस्य विनायक कांबळे तसेच परिसरातील महिला नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं. याबाबत अधिक माहिती अशी की शिरदवाड गावातील गट क्रमांक 81 मधील शाखतार प्लॉट तसेच वॉर्ड क्रमांक 1 मधील माळभागातील सांडपाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा ठराव होऊनही ग्रामपंचायतीकडून त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गटारीसाठी अंडरग्राऊंड पाईप टाकण्याची जागा उपलब्ध असतानाही प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. गेल्या अनेक वर्षापासून सांडपाणी व गटार समस्येबाबत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाहण्या केल्या, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. नैसर्गिक उताराच्या जागेवरील अतिक्रमण आणि प्रलंबित गटार कामांमुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य व दैनंदिन जीवन धोक्यात आलंय. उपोषणकर्ते विनायक कांबळे यांनी सांगितलं की गेल्या 5 वर्षात प्रभाग क्रमांक 1, 4 व 5 मधील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सरपंच व प्रशासनानं दुर्लक्ष केलंय. त्यामुळे परिसरात राहणं कठीण बनलंय. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहील. मागण्या मान्य झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकवून तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी दूधगंगा संघर्ष समितीचे संजय कुलकर्णी, विलास कांबळे, प्रकाश लोकरे, तानाजी पगडे, संजय पगडे, राहुल बत्ते यांच्यासह मोठ्या संख्येने महिला नागरिक उपस्थित होते. उपोषण सुरू होताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवार न्यूजसाठी बाळासाहेब पगडे, शिरदवाड.